कांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत तपासणी होणार असल्याची नसीम खान यांची माहिती. महाराष्ट्रात तब्बल 1 कोटी मतदार वगळले जाण्याची भीती. माजी निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली भीती. तर एकही मतदार यादीतून वगळला जाऊ नये, काळजी घ्या. शिवसेना ॲक्शन मोडवर. मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या निधी वाटपावरून खळबळ. सत्ताधाऱ्यांवर कोटींचा वर्षाव तर विरोधकांची 25 लाखांमध्ये बोलवण. महायुतीकडून समसमान वाटपाचं आश्वासन, प्रत्यक्षात तफावत. भोंदू अशोक खराच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर. तब्बल 160 GB डिजिटल पुरावे जप्त. लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन. खरात भोवतीचा फास अधिक घट्ट. भोंदू खराची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. राहता न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. कल्पना खरातवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल. नाशिकच्या नामांकित कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी गोपनीय पद्धतीने वेषांतर करून केला भांडाफोड. CCTVच्या आधारे ठोस पुरावे गोळा करून कारवाई. नाशिकच्या नामांकित कंपनीतील अत्याचार प्रकरणी फरार HR कर्मचारी ताब्यात. कंपनीच्या इतर 7 ते 8 जणांनाही चौकशीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल. तर रवींद्र एरंडेच्या घरातून पोलिसांनी जप्त केले बनावट नियुक्तीपत्र. हॉर्मुझ संदर्भात चर्चेत झालेल्या मुद्द्यांच्या विरोधात काम सुरू. इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत ट्रम्प इराणवर भडकले. तर इराणनं कर वसुली तात्काळ बंद करण्याचा दिला इशारा. इस्रायल लेबनॉनसोबत थेट चर्चेसाठी तयार, पण हिजबुल्ला विरुद्ध कारवाई सुरूच ठेवू, नेतन्याहू यांचं विधान. आम्हाला युद्ध नको, पण हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर इराणचा अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. मोठ्या बातमीने आपण सुरुवात करतोय. अशोक खरात प्रकरणी 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेले आहेत आणि खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर आलाय. फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आलेला असून तपासाला आता चांगलाच वेग आलेला आहे. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी ही पूर्ण झाली आहे आणि पुराव्यांमुळे खरात भोवतीचा फास अधिक घट्ट झालेला आहे. या प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड देण्यात आलेला आहे. A मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत आहेत. तर नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील समोर आलाय. कॅनडा कॉर्नर कार्यालयातून हे पुरावे जप्त करण्यात आलेत आणि सगळा डेटा SIT कडून स्कॅन करण्यात आलाय. तर बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवरती शिर्डीत शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. कल्पना खरात अजून सुद्धा फरार आहे. 4 एप्रिलला कल्पना खरातच्या वकिलांनी राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय आणि त्या अर्जावरती आज राहता न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार असून कल्पना खरातला जामीन मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी शिर्डी पोलीस करतायत. आतापर्यंत 33 जणांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असलेल्या 4 खात्यांवरून कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे आणि या संदर्भात पोलीस चौकशी सुरू असून आज शिर्डी पोलीस प्रतिभा चाकणकर यांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया. नाशिकमध्ये नामांकित कंपनीमध्ये महिला लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून या घटनेचा भांडाफोड केल्याचं समोर आलंय. नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत. मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने नाशिक पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास केलाय. यात विशेष म्हणजे नाशिक पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एक टीम वेषांतर करून कंपनीमध्ये वावरत होती. 7 महिला पोलिसांच्या टीमने सर्व शहानिशा करून हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे. मीटिंग आणि इतर कामकाज करताना संशयित आरोपी अश्लील प्रकार करत होते. हे सर्व बघून शिताफीने त्यांना बेड्या ठोकल्यात.
जवळपास 40पेक्षा जास्त CCTV चेक करून काही ठोस पुरावे गोळा करून ही मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे. तर त्या पीडितांनी कंपनीत मॅनेजरकडे याविषयी तक्रार केली, पण धक्कादायक बाब म्हणजे कंपनीच्या मॅनेजरने त्यांच्या तक्रारीची कोणतीच दखल घेतलेली नाहीये. याउलट त्यांना हे प्रकरण न वाढवण्याचा सल्ला दिलाय. दरम्यान दुसऱ्या महिला HR ला ताब्यात घेण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित महिलेने कंपनीच्या ऑपरेशनल मॅनेजरकडे तक्रार केली, मात्र मॅनेजरने तुम्हें क्यों हायलाइट होना है, क्यों इस मॅटर में पडना है असा खोचक सवाल पीडितेला विचारल्यामुळे खळबळ उडाली आहे. ऑपरेशन मॅनेजर सध्या फरार असून नाशिक पोलीस तिच्या मागावरती आहेत आणि या प्रकरणात थेट संबंध नसला तरी महिला पीडितेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांचं कौतुक केलंय. त्या कंपनीमध्ये ज्या प्रकारे धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा प्रकार घडला तो धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. नाशिकमधील या प्रकरणाचे राजकीय वर्तुळात सुद्धा पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे गेले ते अब्बू आझमी, कुठे गेले ते जितुद्दीन, का थोबाड बंद करून बसलेले आहेत? कुठे गेला तो हैदराबादचा? कुठे गेली तिची हिरवी पिल्लावळ महाराष्ट्रामधली? का बोलत नहीं कि ये अगर हमारे धर्म के बारे में अगर कुछ गलत करते होंगे तो इनको भी सजा मिलनी चाहिए, हमारे धर्म का कोई भी बदनामी नहीं करना चाहिए. सरकार म्हणून तर आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. हे जिहादी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. पण समाज म्हणून कधी आपण ह्याबद्दल विचार करणार आहोत की नाही? काल जेव्हा त्या जिहाद्यांना कोर्टामध्ये आणलं गेलं तेव्हा 600 लोक जमले, 600 लोक. असं लक्षात आलं की ह्या मुलींना छेडछाड ही एका दिवसाची नाही तर अनेक महिन्यापासून वर्षापासून हे चालू होतं आणि हे प्रकरण एका मुलीबरोबर नव्हतं, तर अनेक मुली यात गुंतलेल्या होत्या आणि त्यांना नंतर त्यांच्याशी लग्न करणे किंवा त्यांचं धर्मांतर करणे हा सुद्धा एक त्यांचा प्रयत्न होता. म्हणून आता ह्या प्रकरणाला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे. यासाठीची नेमणूक केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर आता ट्रॅप लावणं हे सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे. की आमचा धर्म वाढला पाहिजे याचा हा कसला अट्टहास आहे, किती घाणेरडेपणा आहे हा. जबरदस्तीनं मांस खाऊ घालणं, हिंदू देवी देवतांचा अपमान करणं, छळ करणं, नको तिथं हात लावणं. आमच्या मुली IT कंपनीत कामाला जातात, याचा अर्थ AC असलेल्या चकचकीत धर्मांतराच्या या छावण्या नाहीत किंवा ही जेल देखील नाही. हा धर्मांतराचाच नुसता विषय नाही आहे, तर हा विषय इतका गंभीर आहे. या IT कंपन्यांमध्ये नेमकं चालतं तरी काय